नमस्कार. आम्ही सारे खवय्याच्या या भागात सर्व रसिकांचं मी अतिशय मनापासून स्वागत करतो. कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग, कोणीतरी येणार येणार ग. तुम्हाला वाटेल असाच आहे सगळा एपिसोड. असं नाहीये, असं नाहीये. ती वेळ येणार आहे. ती वेळ म्हणजे काय आहे मी तुम्हाला क्लू देतो बरं का. वळका बघू वळका बघू असं आहे ते. कसं आहे की ती वेळ आली ना की समस्त पुरुष वर्गाच्या चेहऱ्यावरचे जे रंग असतात ना ते सुकलेल्या पालापाचोळ्यासारखे उडून जातात. ओळखले नाही? ठीक आहे, दुसरा क्लू देतो. बेसनाचे लाडू आपण बनवून असे ठेवले ना की काय काय वेळा ना ते असे बसतात. ओळखलं नाही? ठीक आहे, तिसरा क्लू देतो. चकली असते की नाही, चकली, ती काही वेळ इतकी मऊ होते की खाताना ना तिखट चॉकलेट खाल्ल्यासारखं वाटतं. ओळखलं नाही? हे अवघडच आहे बाबा तुमचं. बरं ठीक आहे, तुम्हाला आता अतिशय अतिशय जवळचा क्लू देतो. ते म्हणजे ह्याला दिव्यांचा सण म्हणतात. करेक्ट, दिवाळी. दिवाळी दिवाळी येते, तोंडावर आलेली आहे दिवाळी. म्हणजे आपले नेहमीचे जे फराळाचे पदार्थ असतात ते असणारच आहेत. म्हणजे चिवडा, लाडू, करंजा, अनारसे हे सगळे असणारच आहेत. पण त्याच्या व्यतिरिक्त आपण काय खाऊ शकतो हे दाखवण्यासाठी आज मी इथे बोलवलेले सौ कुलकर्णींना आपण त्यांचं स्वागत करूया. नमस्कार. नमस्कार. आपण कुठे राहता? मी ठाण्याला. ठाण्याला. आणि काय 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 करता आपण? मी हाऊसवाईफ आहे, पण त्या व्यतिरिक्त मी बऱ्याच मासिकांमध्ये आणि पेपरमध्ये वगैरे आर्टिकल्स लिहिते वेगवेगळ्या विषयांवर. म्हणजे मागच्या वर्षी नवरात्राचा स्पेशल मी लिहिलेला होता, रांगोळी स्पेशल झालेला माझा. अरे वा. ते असं वेगवेगळ्या विषयांवर लिहित असते. आणि शिवाय रेसिपी वगैरे लिहितेच. तुमचा आवडता विषय कुठला आहे? म्हणजे रेसिपी का सगळ्या गोष्टी तुम्हाला आवडतात? हा, सगळ्या गोष्टी. म्हणजे रेसिपी हीच एक आपली फक्त ओळख नव्हता, सगळ्या विषयांवर आपलं थोडं थोडं प्रभुत्व आहे असं दाखवायचं किंवा आवड आहे. आणि घरी कोण कोण आहे? घरी मिस्टर, मुलगा आणि मुलीचं आत्ताच लग्न झालं. बर. आणि यजमान काय करतात? ते महिंद्रा अँड महिंद्रा मध्ये व्हाईस प्रेसिडेंट आहे. मला सांगा की मूळचे तुम्ही कुठल्या? आम्ही तसे नागपूरचे, विदर्भातले. विदर्भातले. बर. आता मला एक सांगा की हा खाण्याचा जो दिवाळ सण आपण म्हणतो, म्हणजे आता दिवाळ सण आहेच आमच्याकडे, तुमच्याकडे आहेच, तुम्ही जाऊ शकत नाही कुठे. पण हा दिवाळ सण हा जो सोहळा आपण म्हणतो, कारण इट्स ओकेजन, हा सुरू कशामुळे झाला? म्हणजे त्याचं महत्व काय आहे तुम्हाला काही सांगू शकता का? दिवाळ सण म्हणजे असं की एक तर त्या लोकांचं म्हणजे मुलाकडच्या लोकांचं या म्हणजे मुलीकडच्यांच्याकडे मग येणं जाणं वाढतं आणि त्या निमित्ताने परिचय जास्त वाढतो आणि मग आवडीनिवडी कळतात सगळं आणि त्यांचं आपल्याकडे येणं व्हावं. म्हणजे नवरा बायकोच्या आवडीनिवडी त्यांना कळल्या तरी कुटुंबियांच्या आवडीनिवडी कळण्यासाठी दिवाळ सण महत्वाचा आहे. त्या निमित्ताने मग जरा जवळीक निर्माण होते आणि आपली मुलगी पण तिथे सुखी राहावी आपल्याला वाटतच ना. आता इतकं बोलल्यानंतर तुम्हाला माहितीये मला ऑलवेज भूक लागते. साधारण एक सलग 10 वाक्य बोलली ना की भूक लागते. आणि आता तर काय दिवाळीचे पदार्थ आहेत, नवीन वेगळे पदार्थ आहेत. ते पदार्थ काय आहेत ते त्यांना विचारूया. वहिनी, आज तुम्ही काय दाखवणार आहात वेगळं? लाडू, करंजी आणि चकली. लाडू, करंजी आणि चकली, ह्याच्यात काय वेगळं आहे? तेच हटके प्रकार आहे, तोच मी तुम्हाला दाखवणार आहे आज. वेगळे आहेत ना? हो. चला आपण किचन कडे जाऊया. आज तुम्ही चकल्या, लाडू आणि करंजी. मला तेच उत्सुकता आहे एक्झॅक्टली की तुम्ही काय दाखवणार आहात. ओके, आपण पहिल्यांदा काय बनवणार आहोत? आपण करंजी. करंजी, पनीर तीळ करंजी करणार. पनीर तीळ करंजी. ओके, साहित्य सांगता मला? 1 वाटी किसलेलं पनीर, 1 पाऊण वाटी साखर, नंतर 1 छोट्या वाटी हे किंवा पनीर आणि तिळकूट आपण सारखाच घेतला तरी चालतं. डिपेंड्स. भाजून त्याचा तिळकूट करून घेतलेला आहे, जाडसर करायचा मात्र. नंतर ड्रायफ्रूट थोडे आपल्याला लागतील तसे, आवडतील तसे, आणि वेलची पूड. ओके. आणि हे काय? हे मैदा. मैदा. ओके, साहित्य बघितलं. आता जाऊया कृतीकडे. काय करायची कृती मला आधी सांगा. आपण थोड्या तेलावर आधी मैदा परतवून घेणार आहोत, हे पनीर परतवून घेणार आहोत. बरं. तिथे आम्ही साजूक तूप ऑलरेडी ठेवलेलं आहे बरं का? हो. घालू सगळं? हो. अगदी आपण हे पनीर जे आहे किसलेलं अगदी कोरडं होईपर्यंत परतायचं. आणि हे कोरडं झालं म्हणजे त्यातला जो पाण्याचा अंश असतो तो सगळा निघून जातो. हा. आणि ते झालं की मग आपण तिळकूट भाजलेलाच आहे त्याच्यामुळे तो लगेच त्याच्यात टाकायचा. ते आणि ड्रायफ्रूट ते पण टाकायचं. हा, झालं. सगळं घालून ड्रायफ्रूट सगळं तुमच्यासाठी थोडं ठेवा.
हो ते बरोबर मी वगळूनच करतोय ते काजू बिजू जास्त नाही. आता हे मात्र आपण छान सारण अगदी कोरडं करून घ्यायचं. हे थंड झालं की मग आपण त्याच्यात साखर टाकणार. साखर आणि वेलची पूड, कारण गरम याच्यात टाकलं तर वेलची पूडचा स्वाद पण जाईल, म्हणजे मारला जातो. हे 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 असं दिसतं हे बरोबर ना? हो. ओके. आता हे इथे तुम्ही तापट काय ठेवलेलं आहे? आपण हे तूप तापत ठेवलंय. ओके. तोपर्यंत आपण पीठ भिजवून घेऊ. आणि पीठ भिजवलं की हे आपण तूप घेतलेलं आहे याच्यात वनस्पती तूप. त्याच्यात 2-4 चमचे तूप घेतले. हो, थोडंसं तुम्ही हे आता फेसायचं चांगलं. आणि त्याच्यात नंतर आपण मैदा टाकणार आहोत. म्हणजे आपण आता हे फेटूया की आता हे चांगलं झालेलं आहे. तुम्ही मैदा टाका, अर्धा तरी टाकाच. बस. आता हे जे तूप आहे हे आपण असं चांगलं त्याला चोळून घेतलंय बघा. आणि आता याच्यात थंड पाणी टाकायचं. चिल्ड वॉटर. म्हणजे साधारण आपण साधं हे अगदी थोडं टाकायचं, फार कमी लागतं याला. आता हे आपण सगळं एकजीव करून घ्यायचंय की आपलं तो गोळा तयार होईल. आम्ही एकजीव करून घेतो. हा, तसं आता हे सगळं एकजीव झालेलं आहे. ओके. आता हे आपलं दोन्ही रेडी आहे, आतला माल आणि बाहेरचा माल. ओके. आता काय करायचं मला सांगा. आता आपण त्याच्या 2 छोटे करू. ही वरची पाती आहे, ही आपण लाटून घेऊ. आता आपण सारण घालणार आहोत त्याच्यात. आता आपण तळून घेऊ. फर्स्ट क्लास. काढलं की खायला मोकळे. येस. तुम्ही तेच करा. टोपण काढलं की लिहायला मोकळे. लिहून घ्या साहित्य आणि कृती. पनीर तीळ करंजी बनवण्यासाठी लागणारं साहित्य: 1 वाटी कुस्करलेलं पनीर, पाऊण वाटी पिठी साखर, 1 वाटी भाजलेला तिळाचा कूट, ड्रायफ्रुट्स, वेलची पूड, मैदा, वनस्पती तूप आणि साजूक तूप. कृती: प्रथम थोड्याशा तुपावर कुस्करलेलं पनीर परतून घ्यावं. त्यामध्ये भाजलेला तिळकूट आणि ड्रायफ्रुट्स घालावेत. मिश्रण थंड झाल्यावर त्यामध्ये पिठी साखर आणि वेलची पूड घालून सारण एकजीव करून घ्यावं. एका बाउल मध्ये वनस्पती तूप हलकं होईपर्यंत फेटून घ्यावं. त्यामध्ये मैदा आणि थंड पाणी घालून कणिक भिजवून घ्यावी. या कणकेची पारी लाटून त्यात पनीरचं सारण भरावं आणि कडा कातून करंज्या साजूक तुपात खरपूस तळून घ्याव्यात.